नमस्कार. आज मी तुम्हाला महादेवांचा जन्म कसा झाला हे सांगणार आहे. देवादिदेव महादेव हे त्रिलोक्यनाथ आहेत, म्हणजेच तीनही लोकांचे ते स्वामी आहेत. देवादिदेव महादेव हे आदी व अनंत आहेत. महादेवांचा जन्म कसा झाला हे एक रहस्य आहे आणि सर्वांनाच या रहस्यावरील पडदा उठावा व त्रिलोक्यनाथ देवादिदेव महादेवांचा जन्म कसा झाला, त्यांचे माता-पिता कोण आहेत, त्यांचा जन्म कोठे आणि कधी झाला याविषयी जाणण्याची उत्सुकता आहे. देवादिदेव महादेवांचे गुरु कोण होते व त्यांचे शिष्य कोणकोणते होते या सर्वच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात शिवमहापुराणातील महादेवांच्या जन्माविषयीची कथा. शिवमहापुराणानुसार देवादिदेव महादेव हे स्वयंभू आहेत, म्हणजेच ते स्वतः प्रकट झालेले आहेत. त्यांचा जन्म झालेला नाही, म्हणजेच देवादिदेव महादेवांचे कोणी माता-पिता नाहीत. ते स्वतःच आदी व अनंत आहेत. देवादिदेव महादेव हे पंचतत्वापासूनही अलिप्त आहेत. महादेवांचा जन्म नाही म्हणून महादेव मृत्यूपासूनही दूर आहेत. ते स्वतःच कालाचे काल महाकाल आहेत. आता जाणून घेऊयात विष्णू पुराणात दिलेली महादेवाच्या जन्माविषयीची कथा. विष्णू पुराणानुसार श्रीहरी विष्णू भगवंताच्या कपाळावरील तेजाच्या किरणांपासून देवादिदेव महादेवांचा जन्म म्हणजेच उत्पत्ती झाली होती. तर श्रीहरी भगवंताच्या नाभीतून निघणारा तेजाच्या किरणांपासून कमळावर विराजित ब्रह्मदेवाचा जन्म झाला होता. परंतु शिव महापुराणात असा उल्लेख आहे की एकदा देवादिदेव महादेव आपल्या गुडघ्यांना मसाज करीत असताना त्यातून जो मळ निघाला त्यापासून श्रीहरी विष्णू भगवंताचा जन्म झाला होता. आणि जर हे सत्य असेल तर विष्णू पुराणात दिलेली ही माहिती चुकीची आहे किंवा शिव महापुराणात काहीतरी अर्धसत्य आहे. विष्णू पुराण व शिवपुराण दोघांमध्ये साम्य नाही. त्याशिवाय देवादिदेव महादेवांच्या जन्माविषयी एक कथा खूप लोकप्रिय आहे. एकदा श्रीहरी विष्णू भगवंत व ब्रह्मदेव या दोघांमध्ये वाद झाला की दोघांमध्ये मोठा कोण. श्रीहरी विष्णू भगवंत म्हणाले की मी मोठा, तर ब्रह्मदेव म्हणाले मी मोठा. त्यांचा वाद चालू असतानाच अचानक एक तेजपुंज प्रकाशित खूप मोठा असा खांब दोघांच्या मध्ये प्रकट झाला आणि त्यातून आवाज आला की जो कोणी या खांबाचा शेवट शोधून आणेल तो सर्वात मोठा. हे ऐकताच ब्रह्मदेवाने पक्षाचे रूप घेतले व खांबाचा वरचा भाग शोधण्यासाठी निघाले. तर श्रीहरी विष्णू भगवंतांनी वराह अवतार धारण केला व खांबाचा तळ शोधण्यासाठी निघाले. परंतु श्रीहरी विष्णू भगवंतांना खांबाचा शेवट काही मिळाला नाही, तर ब्रह्मदेवांना खांबाचा आरंभ काही मिळाला नाही. तर देवादिदेव महादेव त्या खांबातून प्रकट झाले आणि ब्रह्मदेव व श्रीहरी विष्णू भगवंतांनी त्यांना महान मानले, म्हणून ते महादेव झाले. महादेवच सर्व शक्तिमान व सर्वात मोठे आहेत. त्यांच्या इतका प्रभावशाली आणि शक्तिशाली इतर कोणीही नाही. त्याशिवाय शिव महापुराणातील या खांबावरून हे लक्षात येते की महादेवाचा आरंभ व अंत नाही. त्यांना कोणीही संपूर्णपणे जाणू शकत नाही. देवादिदेव महादेव स्वयंभू आहे. त्यांचा अंतच नाही, ते अमर आहे. त्याशिवाय बहुतेक व्यक्ती असेही म्हणतात की देवादिदेव महादेव हे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत. ब्रह्मदेव महादेवाचे पिता आहेत. तर हे खरे आहे का? ब्रह्मदेव महादेवाचे पिता कसे आहेत याविषयी विष्णू पुराणात एक कथा सांगितलेली आहे. ज्यावेळी ही संपूर्ण सृष्टी जलमग्न झाली होती, संपूर्ण सृष्टीत सगळीकडे पाणीच पाणी झाले होते, इतर काहीही दृष्टीस पडत नव्हते, त्यावेळी त्या पाण्यावर फक्त शेषनागावर श्रीहरी विष्णू भगवंत एकटेच होते. त्यावेळी त्यांच्या नाभीमधून एक कमळ उगवले व त्यावर ब्रह्मदेवांचा जन्म झाला. आणि ज्यावेळी ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णू भगवंत या सृष्टीविषयी चर्चा करीत होते त्यावेळी तेथे देवादिदेव महादेवही प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी महादेवांना ओळखलेच नाही. महादेवांना या गोष्टीचा राग आला व ते तेथून निघून गेले. त्यावेळी श्रीहरी विष्णू भगवंतांनी ब्रह्मदेवांना दिव्य दृष्टी दिली, ज्याद्वारे ब्रह्मदेवांनी महादेवांना ओळखले व महादेवाची क्षमा मागितली आणि असा वरही मागितला की महादेवांनी त्याचा पुत्र म्हणून जन्म घ्यावा. महादेवांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना स्वीकारली. आणि ज्यावेळी ब्रह्मदेव या सृष्टीची रचना करीत होते त्यावेळी ब्रह्मदेवांना एका लहान बालकाची आवश्यकता वाटली. त्यावेळी त्यांना महादेवांकडून मिळालेल्या आशीर्वादाची आठवण झाली, म्हणून ब्रह्मदेवांनी महादेवांची तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला आणि महादेवांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करीत ब्रह्मदेवांच्या मांडीवर लहान बालकाच्या रूपात प्रकट झाले. देवादिदेव महादेवांचे भक्त हेच एक बालरूप आहे. ब्रह्मदेवांच्या मांडीवर बालरूप महादेव खूप जोरजोरात रडू लागले. त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले, तर त्या बालकाने सांगितले की माझे कोणतेही नाव नाही. त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे नाव रुद्र ठेवले. रुद्र म्हणजे रडणारा. परंतु बालकाचे रडणे काही थांबले नाही, म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांना दुसरे नाव दिले. तरीही महादेव रडायचे काही थांबले नाही. अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी महादेवांना रुद्र, शर्व, भाव, भीम,
पशुपती, ईशान अशी अनेक 108 नावे दिली आणि शिवमहापुराणात असा उल्लेख आहे की देवादिदेव महादेवांची ही 108 नावे पृथ्वीवर आपोआप कोरली गेली होती. चला तर आता जाणून घेऊया श्रीमंत देवी भागवत पुराणात देवादिदेव महादेवांच्या जन्माविषयी काय सांगितले आहे ते. एकदा ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले, ब्रह्मा, विष्णू व महेश यांचा जन्म कसा झाला? यांचे मातापिता कोण? त्यावेळी ब्रह्मदेवांनी सांगितले, जगतजननी देवी दुर्गा व शिवस्वरूप ब्रह्मापासून ब्रह्मा, विष्णू व महेश यांची उत्पत्ती झाली आहे. म्हणजेच देवी दुर्गा हीच आम्हा तिन्ही देवांची आई आहे. तर ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव आमचे पिता आहेत. त्याशिवाय श्रीमंतदेवी भागवतात असाही उल्लेख आहे की एकदा ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णू भगवंतामध्ये सृष्टीच्या निर्मितीवरून वाद सुरू झाला. ब्रह्मदेव म्हणाले, या संपूर्ण सृष्टीची निर्मिती मी केलेली आहे, म्हणून मी तुमचा पिता आहे. तर श्रीहरी विष्णू भगवंत म्हणाले की तुम्ही माझ्या नाभी कमळातून निघालेल्या कमळावर प्रकट झालेले आहेत, म्हणून मीच तुमचा पिता आहे. त्यांचा वाद वाढतच चालला. त्यावेळी सदाशिव तेथे प्रकट झाले आणि म्हणाले, पुत्रांनो, मीच तुम्हाला या सृष्टीची निर्मिती करणे व तिचा संहार करणे ही कामे दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की मी शंकर म्हणजेच रुद्राला या सृष्टीच्या संहाराचे कार्य दिलेले आहे. माझे 5 मुखे आहेत. पहिल्या मुखातून अकाराचा जन्म झालेला आहे. दुसऱ्या मुखातून उकाराचा जन्म झालेला आहे. तिसऱ्या मुखातून मकाराचा जन्म झालेला आहे. चौथ्या मुखातून बिंदू आणि 5व्या मुखातून नाद म्हणजे शब्दांची निर्मिती झाली आहे. या सर्व पाचींना एकत्र जोडले तर ओम तयार होतो, ज्याला आपण सर्वजण देवादिदेव महादेवांचा मूलमंत्र म्हणून ओळखतो. हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेव व श्रीहरी विष्णू भगवंत दोघेही समजून चुकले की देवादिदेव महादेवांपेक्षा शक्तिशाली इतर कोणीही नाही आणि ब्रह्मदेव व श्रीहरी विष्णू भगवंतांनी महादेवांना नमस्कार केला व तेथून निघून गेले. या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात आलेच असेल की देवादिदेव महादेव हे आदि व अनंत आहेत. तसेच सर्व शक्तिशाली आणि स्वयंभू तेच आहेत. त्यांचा जन्म झालेला नाही आणि त्यांचा मृत्यू होणार नाही. ते अजर अमर आहेत. परंतु आता आपण हे जाणून घेऊयात की त्यांचे गुरु कोण होते ते. आपल्या हिंदू धर्मातील एकाही ग्रंथात देवादिदेव महादेवांचा कोणी गुरु असल्याचा उल्लेख नाही. देवादिदेव महादेव व ब्रह्मदेव हेच या संपूर्ण सृष्टीचे गुरु आहेत. त्यांचे कोणीही गुरु नाहीत, परंतु त्यांचे शिष्य आहेत. ब्रह्मदेव व देवादिदेव महादेव यांनीच गुरु शिष्यांच्या परंपरेची सुरुवात केली होती. ब्रह्मदेवांनी त्यांच्या मानसपुत्रांना ज्ञानदानाचे कार्य केले होते. तर देवादिदेव महादेवांनी त्यांच्या 7 शिष्यांना शिक्षा दिली होती. महादेवांनी आपले ज्ञान फक्त 7 शिष्यांनाच दिले होते आणि देवादिदेव महादेवांनी त्यांच्या ज्या शिष्यांना शिक्षा दिली होती ते सर्व आज सप्तश्री म्हणजेच आपले महान 7 ऋषी म्हणून ओळखले जातात. तर आता आपल्या लक्षात आलेच असेल की महादेव कोण आहेत व त्यांची काय काय रहस्य आहेत. धन्यवाद.